हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. ही अपडेट आहे तुमच्या येणाऱ्या मेडा 2025च्या एक्झामिनेशनसाठी. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणसाठी जी प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसरच्या ज्या रिक्रुटमेंट आलेली होती त्यासाठीची जी लास्ट डेट होती, बऱ्याच ॲस्पिरंट्सना याच्यामध्ये कन्फ्युजन होता, ती होती 18 नोव्हेंबरपर्यंत. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की मेडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती याचा जो एक अपडेट आहे, एक्झामिनेशन डेट एक्सटेंड झाल्याचा जो नोटीस आहे हा पब्लिश करण्यात आलेला आहे. जर तुम्ही हा नसेल पाहिला तर तुम्हाला याच्याबाबतची इम्पॉर्टंट मी माहिती सांगतो. आणि जी तुमची लास्ट डेट आहे एक्झामिनेशनची ती 1 डिसेंबर 2025पर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे. यासंबंधी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत, जसं की परीक्षाची जी तारीख आहे ही लांबणार का आणि एक्झामिनेशन डेट कधी राहू शकते. पण त्याआधी जर तुम्ही आजच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यू चॅनलला व्हिजिट केलं असेल फर्स्ट टाईम, तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाईमली अपडेट्स पाहावाच मिळेल. आणि सोबतच जे आपले प्रिव्हियस इयरचे सेशन्स होते किंवा प्रिव्हियसली आपण जे सेशन्स घेतलेले आहेत या मेडा एक्झामिनेशनसाठी, जसे की फ्री सोर्सेस कुठले आहेत, कसं प्रिपेअर करायचं यासाठी, याचा रोडमॅप काय असायला पाहिजे एक्झामिनेशनसाठी, प्लस नॉन टेक्निकलचे कुठले टॉपिक्स प्रिपेअर करायचे, हे सर्व सेशन्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्हाला. याच्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे किंवा सिलेबस कशा प्रकारे तयार करायचा, प्रिपेअर करायचा, सोबतच याची रिक्रुटमेंटची पूर्ण माहिती मी या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी ऑलरेडी दिलेली आहे. जर तुम्ही आपले कॅपिजोट्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड नसेल केलं तर आजच नॉन टेक्निकलच्या प्रॅक्टिससाठी फ्री क्विजच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजला तुम्ही टेक्निकलचे सेशन्स जे आहेत, टेक्निकलचे ज्या क्विजेस आहेत ह्या तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सोबतच तुम्हाला मेडा आणि इतरत्र वेगवेगळ्या होणाऱ्या सेंट्रल आणि स्टेटच्या ज्या परीक्षांचे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स असतात त्या PYQच्या फोल्डरमध्ये फ्री ऑफ कॉस्ट पाहावयास मिळेल. आणि जर तुम्हाला कुठला ॲडिशनली पेपर यामध्ये ॲड ऑन करायचं असेल त्या नंबरवरती व्हॉट्सॲप करून तुम्ही मला विचारू शकता. सोबतच मेडाची जी बॅच आहे आणि जो कोर्स आहे आपला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही बॅचेस, जसं की नॉन टेक्निकलमध्ये रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह हा कॅपिजोटच्या ॲप्लिकेशनला सुरू झालेला आहे. आणि सोबतच आपला जो टेक्निकलचा कोर्स आहे हा पण ॲड ऑन होत आलेला आहे. आता बरेचदा आपण 6 टॉपिकसुद्धा आपण लवकरच संपवतो आहे. आणि जे टॉपिक 6 to 10 आहेत हे खरं तर महत्त्वाचे आहेत. आणि सोबतच यालाच आपल्याला डॉमिनंटली प्रिपेअर करावं लागेल, कारण की ही जी एक्झामिनेशन आहे पूर्ण रिन्युएबल सेक्टरशी कन्सर्न आहे. करंटली जो याच्यामध्ये आपण डेटा देतो आहे तो खूप महत्त्वाचा डेटा राहतो आहे आणि तोही पूर्ण रिन्युएबल सेक्टरशी संबंधित आहे. त्यासाठी जे तुम्हाला पूर्ण 10 टॉपिकची तयारी, टेबल्स, चार्ट्स, एक्झामिनेशनसाठीचं गायडन्स, व्हॉट्सॲपचा यासाठी ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. ई-बुक्स आणि टेस्ट कुठले अटेम्प्ट करायचे हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे. तर हे सगळे कोर्सेसची जर तुम्हाला माहिती हवी असेल ॲडिशनली तुम्ही या नंबरवरती विचारू शकता. ठीक आहे. तर बघा, ही वेबसाईट जी आहे मेडाची, यामध्ये बरेच विद्यार्थ्यांनी मला या डेट एक्सटेंड गेल्यानंतर सुद्धा कालपर्यंत आम्हाला जे रिक्वेस्ट येत होती की याची खरंच वाढलेली आहे का. तर बघा, तुम्हाला एक पाहावयास मिळत आहे इथे डाउनलोड ॲडव्हर्टिजमेंट एक्सटेन्शन नोटीस नंबर 1 या नोटीसला तुम्ही क्लिक करून जी नोटीस आहे मी तुम्हाला दाखवेल, ही नोटीस जी आहे ही तुम्ही पाहू शकता की जी 18/11/2025 म्हणजे 18 नोव्हेंबर 2025 जी कालपर्यंतची डेट होती ही आता एक्सटेंड करण्यात आलेली आहे. ही आता 1 डिसेंबर 2025. बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे आता 1 डिसेंबर 2025 करण्यात आलेला आहे. ठीक आहे. याबाबतचा जो अपडेट आहे, ठीक आहे, तुम्हाला जेव्हा फॉर्म फिलअप करताना हा जो डेट असेल, क्लिक हिअर फॉर द न्यू रजिस्ट्रेशन अँड लॉग इन फॉर द ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स, तर इथे तुम्हाला सुद्धा ते अपडेट करण्यात आलेलं आहे. बघा, ते क्लोजर जे आहे, ठीक आहे, क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन फीज हा सुद्धा 1 डिसेंबर 2025 आहे. आणि इथे ऑनलाईन फीससुद्धा तुम्हाला 1/12/2025 पर्यंत भरावायची आहे. या संबंधित मी तुम्हाला सांगेल की लास्ट डेसाठी रश करू नका. एक व्यवस्थितरित्या फॉर्म जर पाहिला नसेल आणि तुम्ही फर्स्ट टाईम पाहत असाल तर तुम्ही त्याला फॉर्मला व्यवस्थितरित्या रीड करून तुम्ही या ॲप्लिकेशनला फिलअप करा. ठीक आहे. कारण की यामुळेच तुम्हाला कुठलाही फॉर्मचा जो चुकीचा जो डेटा आहे तो भरला जाणार नाही आणि तुम्हाला पुढे जाऊन त्याचा कुठलाही त्रास होणार नाही. सोबतच त्याने एक नवीन अपडेट आणलेली होती की त्यामध्ये जो डेट आहे तुमची ते 29 ऑक्टोबर 2025 या डेटपर्यंतच कन्सिडर करण्यात येईल. जो एज क्रायटेरिया आहे या डेटपर्यंतच तुम्हाला कन्सिडर करायचा. ही सुद्धा अपडेट मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली होती. ओके. सोबतच आता वारंवार प्रत्येक दिवशी मला या नंबरवरती व्हॉट्सॲपवरती जे क्वेरीज येतात आहे ती म्हणजे एलिजिबिलिटी. तर तुम्हाला एलिजिबिलिटीसाठी हा जो न्यू चार्ट तयार केलेला आहे तो मी तुम्हाला एकदा समजून सांगतोय. बघा, कुठल्याही फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग जर तुमच्याकडे डिग्री आहे ती कुठल्याही ब्रांचेची इंजिनिअरिंग डिग्री असो, ठीक आहे, तुम्ही प्रोजेक्ट ऑफिसर साठी एलिजिबल आहात हे मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे सरळ देण्यात आलेलं होतं प्रकल्प अधिकारी म्हणजेच प्रोजेक्ट ऑफिसरसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी. यामध्ये कुठलाही एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे नाही आहे. बघा, तर तुम्हाला या प्रोजेक्ट ऑफिसरसाठी अप्लाय करता येत आहे. ठीक आहे. तुमची इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, कुठलीही ब्रांच असो त्यामध्ये फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री मागितलेली आहे. ठीक आहे. हा एक फर्स्ट डाऊट मी तुमचा क्लिअर केलेला आहे. यानंतर आय होप तुम्हाला कुठलाही डाऊट राहणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सर आमचा डिप्लोमा प्लस डिग्री झालेला आहे,
ठीक आहे. तर आम्ही एलिजिबल आहोत का? तर येस, डेफिनेटली तुम्ही एलिजिबल आहात. जरी तुम्हाला 10th आणि 12thचा तिथे क्लॉज दिसत असेल तर त्याबाबत तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्यासाठी जर तुम्ही डिप्लोमा प्लस डिग्री झालेला आहे आणि 12th नसेल केलं तरी तुम्ही यासाठी एलिजिबल आहात. जो डिटेल्स तुम्हाला भरवायचे आहेत फॉर्ममध्ये, हा मात्र डिप्लोमा आणि डिग्रीचे डिटेल्स भरायचे आहेत. क्लिअर झालं आता हा एलिजिबिलिटीसाठी. आय होप तुम्हाला यानंतर कुठलाही डाऊट राहणार नाही. ओके. स्टील तुम्हाला काही अजून ॲडिशनली हेल्प हवी असेल कोर्सेससाठी वगैरे तर या नंबरवरती व्हॉट्सॲप करून विचारू शकता. रिकमेंडेशन एकच राहील तुम्हाला की कॅपिट्यूटचे करंट अफेअर्स तुम्ही पाहत चला. खूप महत्त्वाचे ते करंट अफेअर्स असतात, कारण तुम्हाला यामधून जे रिन्युएबल सेक्टरशी जे स्टेट आणि सेंट्रल लेवलवरती ज्या बातम्या असतात त्या तुम्हाला पाहायच्या राहतात. ओके. त्या खरंच इम्पॉर्टंट राहतील. आणि सोबतच काही मी सेशनची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. हे सुद्धा सेशन जे आहेत तुमच्या मीडियाच्या एक्झामिनेशनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओके. आणि जे तुमचं नॉन टेक्निकलची प्रॅक्टिससाठी जो तुमचा क्वेश्चन होता, रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे जे प्रश्न आहेत हे आपल्या कॅपिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला डेली पाहावयास मिळतात. म्हणून टेलिग्राम चॅनलला नुसतं आजच जॉईन करून याची प्रॅक्टिस करणं सुरू करा. ठीक आहे. सोबत सांगतोय कोर्सेस आता पटापट फिलअप होते आहे. याच्यासाठी जी प्राइसिंग आहे, ठीक आहे, ही जी 2499 रुपीज प्राईज आहे ही सुद्धा अप होईल काही दिवसामध्ये. ठीक आहे. तर तुम्ही प्रयत्न करा की याला ॲज अर्ली तुम्ही याला एनरोल करून जे सेशन्स अवेलेबल आपण करून ठेवलेले आहेत, ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही याच्यातले कंप्लीट करून तुमची आता इथून सुरुवात करा. जे अपडेटेड सेशन्स असतात, जे न्यू सेशन्स असतात, त्याचं जो नोटिफिकेशन आहे तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपवरती पाहावयास मिळतं. त्यामध्ये दिलेले आपण प्रॅक्टिस क्विजेससुद्धा अटेम्प्ट करत आला. आणि यामध्ये आता एक ॲडिशनल तुमच्यासाठी एक बातमी घेऊन आलेलो आहे की फुल लेंथ टेस्टसुद्धा यामध्ये इन्क्लुडेड आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. यामध्ये ई बुक्स अँड टेस्ट म्हटलेलं आहे, पण याच्यामध्ये फुल लेंथ टेस्टसुद्धा आपण याच्यामध्ये देतो आहे. सेपरेटली घ्यायची त्याला गरज नाही आहे. ओके. या संबंधित कशा प्रकारचं गायडन्स, काय प्रकारची प्रिपरेशन करायला पाहिजे, सगळ्या गोष्टीचा जो लाईव्हसुद्धा आपण यामध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. स्टील तुम्हाला काही डाऊट्स असेल तर या नंबरवरती व्हॉट्सॲप करून विचारू शकता. आणि ज्याही विद्यार्थ्यांनी याचा डेमो हवा आहे तर त्यांनी आजच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला आणि कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून ऑल कोर्समध्ये जाऊन महाराष्ट्र स्टेट कॅटेगरीमध्ये जर गेलेत तर तुम्हाला हा जो कोर्स आहे त्याच्यावर डेमोसुद्धा पाहावयास मिळेल. स्टील तुम्हाला अजून iOSसाठी कोणाला डाऊट्स असेल, आयफोनवरती हा ॲप्लिकेशन चालतो का? येस, डेफिनेटली चालतो. त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सॲप करावं लागेल. तुम्हाला आयफोनची सुद्धा ॲप्लिकेशनची लिंक ही तुम्हाला ऑटोमॅटिकली देण्यात येईल. ओके. सोबतच रिजनिंग आणि क्वांट्सला प्रिपेअर करणं विसरू नका, कारण की तुम्हाला ज्या प्रकारे माहिती आहे 80 क्वेश्चन फॉर 160 मार्क, त्याच प्रकारे जे तुमचे 80 प्रश्न नॉन टेक्निकलचे आहे ज्याला 40 मार्क आहेत, हे सुद्धा खूप क्रुशियल आहे आणि सिलेक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे. ज्यांना ही क्वांट्स आणि रिजनिंगचे प्रश्नांची प्रॅक्टिस असेल तेच मात्र या मेडाच्या एक्झामिनेशनला क्लिअर करू शकेल. ठीक आहे. नो मॅटर वॉट, कितीही तुमचं टेक्निकल स्ट्रॉंग असेल तरी चालतं. ठीक आहे. तरीही काही इश्यू होत नाही. ओके. तर लक्षात ठेवा, टेक आणि नॉन टेक दोन्ही प्रिपेअर करा. काही अडचण असल्यास मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे. रिसेंट सेशन पाहण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करू शकता. जे आपण स्ट्रॅटेजी आणि टॉपिक्सचे सेशन दिलेले तिथे तुम्ही क्लिक करून बघा. आपल्या चॅनल कॅपिट्यूट्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा, सो दॅट तुम्हाला टाइमली अपडेट्स पाहावयास मिळेल. आणि कुठलाही क्वेरीज असेल तर व्हॉट्सॲप किंवा कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही मला विचारू शकता. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन अँड हॅव अ नाईस डे.